नाशिक शहरात दहशतवाद विरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे। भारतात बंदी असलेल्या दहशतवादी संघटनांना टेरर फंडिंग करण्याच्या आरोपाखाली एकाला अटक करण्यात आली आहे। नाशिकच्या तिडके कॉलनी परिसरातून एटीएसने याबाबत एकाला अटक केली आहे। एसिस आणि इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनांना फंडिंग केल्याचा आणि त्यात सहभागी असल्याच्या आरोपाखाली तरुणाला अटक करण्यात आली आहे। 30 वर्षीय हुझैफ अब्दुल अजीज शेख असे या अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे। आरोपी उच्च शिक्षित असून त्याच्या महाराष्ट्रात कंपन्या असल्याची माहिती समोर येते। शेखच्या साथीदारांच्या तपासासाठी कर्नाटक, बिहार, तेलंगणा या ठिकाणी एटीएसची पथकं रवाना झाली आहेत। आरोपीच्या घराच्या झडतीतून 7 मोबाईल फोन्स, लॅपटॉप आणि 3 जुने सिम कार्ड हस्तगत करण्यात आले। संशयित शेख एसीएसशी संबंधित महिलेला पैसे पाठवत असल्याचा आरोप त्याच्यावर आहे। विशेष एटीएस न्यायालयाने आरोपी शेखला 31 जानेवारीपर्यंत कोठडी सुनावली आहे। एटीएसच्या तपासात धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता देखील आहे। नाशिक शहरात प्रथमच अशी घटना उघडकीस आली आहे। राबिया उर्फ ओसामा या पाकिस्तानी महिलेच्या सांगण्यावरून आरोपीने पैसे पाठवल्याची माहिती समोर येत आहे। याबाबत सरकारी वकील अजय मिसर यांनी अधिक माहिती दिली आहे। याच्यात असे कोर्टासमोर सांगण्यात आलं की 2019 मध्ये जे बॅटल ऑफ बाबूज म्हणजे ह्या IS जी लढाई झाली होती 2019 मध्ये, त्यात जे लोक दगावले गेले त्यांच्यावर जे डिपेंडंट लोक आहेत त्यांच्या चरितार्थासाठी हा पैसा ह्या ISI या संघटनेचा कट्टर समर्थक म्हणून ह्या आरोपीने पाठवलेला आहे असं प्रथमदर्शनी निष्पन्न झालं आहे। तो मनी ट्रेल शोधणं, त्याच्यात अन्य कोण लोक आहेत ह्या आरोपीच्या नावे किंवा काही कंपन्याज आहेत, काही कंपनीजमध्ये तो भागीदार आहे, त्याबद्दलचा पुढील तपास करणं। ही जी महिला आहे हिचं IP लोकेशन सिरिया बॉर्डरवर मिळतं आहे, तर त्या तिथल्या काही कनेक्टिव्हिटीज आहेत का याबाबत चौकशी करण्यासाठी कस्टडी मागण्यात आली आणि मेहरबान कोर्टाने हे कागदपत्र बघून तपासाची प्रगती बघून ही 7 दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड इनिशियल स्टेजला दिलेला आहे। सदर प्रकाराबाबत दहशतवाद विरोधी पथकाला गोपनीय माहिती मिळाली, त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे। आरोपी हुफेज अब्दुल अजीज शेख याला 14 दिवसांची पोलीस कोठडी मागण्यात आली होती, परंतु कोर्टाने त्याला पुढील 7 दिवसांची कोठडी सुनावली आहे। शेखवर आरोप आहे की त्याने एका महिलेच्या सांगण्यावरून काही पैसे बँकेच्या माध्यमातून वळते केले। महाराष्ट्र, कर्नाटक, बिहार, तेलंगणा या राज्यात बँक खाते आहेत आणि या राज्यात त्याचा संपर्क दिसतोय। बॅटल ऑफ बाबूज या 2019 साली ICSच्या हल्ल्यात जे लोक दगावले त्यांच्यावर जे लोक अवलंबून होते त्यांना पैसे पाठवल्याचा आरोप आहे। या संशयिताच्या महाराष्ट्रात काही कंपन्या आहेत, यामध्ये ॲग्रो प्रोडक्ट संबंधी कंपन्या समोर येत आहेत। राबिया उर्फ ओसामा या पाकिस्तानच्या एका महिलेच्या सांगण्यावरून त्याने हे पैसे पाठवल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आलाय। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र।